काँग्रेसचे नेते आपल्या बरोबर आहेत नाना पटोलेजी। नाना पटोलेजी, प्रशांत कोरटकरला तब्बल 1 महिन्यानंतर अटक होते। 1 महिना पोलीस गायब, 1 महिना पोलिसांची ही निष्क्रियता मानावी नाही का? हा सरकारचा हस्तक आहे। प्रशांत कोरटकर याचे कोणाकोणाचे संबंध आहेत, कोणाकोणाबरोबर फोटो आहेत ते आपण पाहतोच आहे। आणि महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला इतके काळ त्यांनी बाहेर ठेवणंच याचा अर्थच यांना महाराजांचा अपमान मान्य आहे आणि महाराजांचा अपमान करणं या सरकारला अपेक्षित आहे। फक्त महाराजांचं नाव घ्यायचं आणि सत्तेत यायचं एवढाच या सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं। नागपूर दंगलग्रस्तांवर ज्या पद्धतीनं कारवाई मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली, तसंच ही कारवाई प्रशांत कोरटकरांवर, सोलापूरकरांवर आणि यांच्या मंत्रिमंडळात बसलेल्या मंत्र्यांवर करणार का, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं। पण राहुल सोलापूरकरवर अजूनही एकही गुन्हा दाखल नाही, वरतून त्याला पुणे कल्चरल कमिटीचं सदस्यत्व पण दिलेलं होतं। मी तुम्हाला तेच सांगत आहे ना, कायदा समान असतं। उद्या योगायोगानं संविधानाची चर्चा सभागृहामध्ये 2 दिवस होणार आहे, त्यामुळे या सरकारने त्यांची चूक जी आहे ती चूक दुरुस्त करावी, नाहीतर या सरकारला संविधानावरही बोलायचा अधिकार राहणार नाही। आणि म्हणून कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो आणि कायद्याचा वापर सगळ्यांसाठी सारखा व्हावा, एकतर्फी होता कामा नये याची काळजी या फडणवीस सरकारने करावी। कुणाल कामरा जे स्टँडअप कॉमेडियन आहेत, त्यांनी खरं तर एकनाथ शिंदे यांच्यावरती गाण्याच्या माध्यमातून टीका केलेली होती। त्यांचं हॉटेल देखील शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे, त्यामुळे अनिल परबांनी मागणी केली आहे की त्याची भरपाई शिवसेनेकडनं घ्यावी, शिंदेंच्या शिवसेनेकडनं। माझा प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदेचं नाव त्यांनी घेतलेलं नाही आहे, त्याचं मी ऐकलेलं आहे, पण तरीसुद्धा सरकारला वाटतं आहे की ते एकनाथ शिंदेलाच म्हणालेत। मग सरकारने त्यांच्यावर कारवाई करायची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आज सभागृहामध्ये। माझा सवाल एक आहे की नुकसान भरपाई जसं कायदा तुम्ही नागपूरमध्ये वापरता आहात, मुस्लिम धर्माच्या लोकांसाठी वापरताय, तोच कायदा यांच्यासाठी का नाही वापरत, समान न्याय का करत नाही? हा विषमतावाद महाराष्ट्रामध्ये या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये होत असेल तर ही सरकार विषमतावादी आहे। मुद्दामून विरोधकांवर टार्गेट करायचं, एखाद्या धर्मावर टार्गेट करायचं, या पद्धतीने हे वागणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, कधीही नव्हे। आणि महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे आणि ते आता आज या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। नाना पटोले होते। नाना पटोले म्हणतात की खरं तर हे सरकारच विषमतावाद्याचं सरकार आहे। एकीकडे नागपूरमध्ये ज्यांनी दंगा भडकवली त्यांच्याकडनं जर संपूर्ण वसुली जी आहे, तोडफोड मालमत्तेची वसुली जी आहे ती होत असेल, तर इथे देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं, शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं त्या हॉटेलची वसुली जी आहे, मालमत्तेची वसुली जी आहे ती झाली पाहिजे, असं मत जे आहे ते नाना पटोले यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।